खरी शिवसेना कोणती हे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला सांगितलं. अमित शहांकडून शिंदेंचं कौतुक. तुम्ही 10 वर्षात मुंबईसाठी काय केलं. धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून ठाकरेंच्या आरोपांनंतर अमित शहांचा हल्लाबोल. तर महायुती सरकारच्या विकास कामांचा पाढाही वाचला. उद्धव ठाकरेंच्या आमदार खासदारांसोबत डिनर डिप्लोमसी. मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक. स्थानिक पातळीवर आढावा घ्या. उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना सूचना. मात्र सर्व जागांवर लढण्याची तयारी असल्याचंही सुतोवाच. उद्धव ठाकरेंमध्ये युतीसाठी यापूर्वी कधी असा उत्साह दिसला नाही. अचानक सकारात्मक कसे झाले. मनसे नेते संदीप देशपांडेंनी सुनावलं. राज ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेणार. देशपांडेंचं भाष्य. राज ठाकरेंसोबत युती संदर्भात महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या युगजुटीबाबत शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या श्वास क्षणापर्यंत सकारात्मक. उद्धव ठाकरेंनी हा विषय वारंवार धरून ठेवलाय. संजय राऊतांचं वक्तव्य. उजनी धरणातून 10,000 क्युसेक्सनं भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग. 7 ते 8 दिवसात हे पाणी चंद्रभागेत पोहोचणार. आषाढी वारी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची सोय. माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचाराची सांगता. चंद्रराव तावरेंकडून चेअरमन पदासाठी रंजन तावरेंच्या नावाची घोषणा. अजित पवारांना आव्हान देणार. 3 तासांनंतर अजमेर बांद्रा एक्सप्रेस ट्रेनला ओढून नेण्यात यश. पालघर स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटल्यानं तांत्रिक बिघाड. पश्चिम रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भव्याकडून बसची व्यवस्था. संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यनगरीत. हेलिकॉप्टरमधून पालखीवरती पुष्पवृष्टी. नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा 2 दिवस मुक्काम. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांकडून तुकोराबा रायांच्या पालखीचं स्वागत. मात्र यंदा मुख्य सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. तर संभाजी भिडेंकडून पालखी रथाचं सारथ्य. बाईक कॅब ऑटो राईडसाठी सहकार टॅक्सी सेवा सुरू होणार. अमित शहांची मोठी घोषणा. ओला उबेर सारख्या खासगी कंपन्यांना मागे टाकून ड्रायव्हर्सना थेट कमाई देण्याचा उद्देश.